हॅलो. काय बनवत आहे तू? मी मँगो सागो बनवते आज. म्हणजे काय काय टाकायचं त्याच्यात? आता दाखवते. बघा. चल करा हाय. आता. हॅलो गाईज. तर आज आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी शूट करत आहे. आणि ही रेसिपी जी आहे ती इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हायरल झाली होती. आणि इतक्या सगळ्या एस्थेटिक वातावरणामध्ये आमचा नॉट सो एस्थेटिक हा माईक स्टँड आहे. सगळं इथे सेटअप करून ठेवलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला मोठा कप भरून दूध लागणार आहे. आता काय टाकायचं नेक्स्ट? आता म्हणजे साधं दूध घेतलेलं 1 कप, पण आपण त्यामध्ये हे थोडंसं कोकोनट मिल्क थोडं रिचनेससाठी टाकत आहे. रिच माय गॉड. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं क्वांटिटी कमी जास्त करू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि त्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे हा सागो, मँगो साबुदाणा. साबुदाणा. हां, साबुदाणा. त्याला मी आधी भिजवून उकळून घेतलेलं आहे. खाली बस रे देवा. तर सगळं 1-1 वाटी तुम्ही घ्यायचं. आणि आम्ही व्हिडिओ शूट करणार आणि आमच्यामध्ये आमची क्यूट काय म्हणते त्याला रिधिमा. नाही क्यूट पिल्लू. बॉम्ब. फोटो बॉम्बर. हां, फोटो व्हिडिओ बॉम्बर. आमचा व्हिडिओ बॉम्बर आलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी साबुदाणा टाकला 1 वाटी आणि 1 वाटी मी आंब्याचा रस टाकते. बढिया हापूस आंबे आणले. हापूस आंब्याचा सीझन एंड व्हायच्या आधी आम्ही पटकन ही रेसिपी ट्राय करून घेत आहे. तर याच्यामध्ये आपण 1 वाटी आंब्याचे तुकडे घालतो आहे. आणि आता हे मिल्कमेड आहे, तर हे स्वीटनर म्हणून हेच यूज करतो आहे आपण. आणि आंब्याचा रस आहे, तर हे सुद्धा चांगल्या प्रमाणात घालून घ्यायचं. मग आपण टेस्ट कमी जास्त करू शकतो. त्याला सगळं मिक्स करूया. तोंडाला सुटलाय पाणी. 1 नंबर. हे पैसे पडली आहे. आणि आता ही जेली मी मगाशी सेट व्हायला ठेवली होती. तर ही कशी बनवली आहे त्याचा मी एक व्हिडिओ काढलेला आहे. तर हात लावू शकतो काय मी? हां, तर अगर वापरून मी ही जेली बनवलेली आहे. आणि आम्ही केला आहे त्याचा सत्यानाश. आणि याला आपण असं चाकूने आता कट करून घेऊया. अगर एकदम कम्प्लिटली ऑप्शनल आहे, कारण ते मला ट्राय करायचं होतं जेली बनवायचं घरी, त्यामुळे मी केलं. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. टाका, तेच चांगलं होईल. खर्च कमी लागेल नवऱ्याला ना. भेटती नाही दुकानात. ब्लिंकिटवरून ऑर्डर करावं लागते. तर मग ब्लिंकिटवर मिळते म्हणून तर मी ऑर्डर करायला लावलं ना. तिकडे आपल्या गावाकडे नव्हतं मिळत. आणि आता ही जेली अशी वाव किती सुंदर दिसते. रिधिमाला खायला देऊन द्यावं लागेल लगेच. रिधिमासाठी आमच्या रिधिमाला जेली देणार आहे मी. देऊ तुला जेली? नाही, बरोबर खाते. मी बरोबर खाते. खा. कशी आहे? हां. छान. इकडे आमच्या शेफचं काम चालू आहे कंटिन्यू. हे बढिया झालेलं आहे काहीतरी 1 नंबर. अरे आपले मेन म्हणजे आईस क्यूब्स राहिले आपले राऊंडवाले. ते आहे ना तो ट्रेचा. यार हे माहिती नाही खायला कसं लागेल, पण दिसायला तर खूपच क्यूट दिसत आहे. आणि याच्यामध्ये ही जी जेली मी टाकली आहे ना, याच्यामुळे तो रेड कलर आणि खूपच गोड असं क्यूट वाटत आहे. म्हणजे इंस्टाग्रामेबल आहे. हां, मी ॲक्च्युली वेट त्याचं खून करून काढावं लागतं. तसे निघते ना. आणि हे जे आहे ना आईस क्यूब्स एस्थेटिक दिसावे म्हणून आम्ही राऊंडवाला आईस क्यूब ते हा खूप दिवसांपासून मागवलेला आहे. याच्यामधून निघताना खूप कठीण जातं. रिधिमा वेट बाळा. बसली तर पडली होती ना मगाशी. कशी पडली होती रिधिमा? आईस क्यूब्स खूप मेन आहेत, कारण आपल्याला हे थंडगारच सर्व करणं बरोबर. चाकू दूर. हां. वाव रिधिमा, आर यू रेडी टू ट्राय? बघायचं आहे का? ठीक आहे, बघा. वाव. मी कशी बघू? याचा आवाज इथे जर तुम्ही आवाज बघू शकता. वाव, आवाज ॲक्च्युली ऐकू शकता.
कलर किती गोड आहे आणि साबुदाणा आणि सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मिक्स झाले. हे बघा, आता जिच्यासाठी आम्ही हे बनवलं आहे ती आमची प्रमुख पाहुणी म्हणजे आमची मुलगी रिधिमा, नाहीतर तिचं वाया जाईल. आणि जिच्यासाठी आम्ही हे सगळं बनवलं आहे, आता आमची प्रमुख पाहुणी आलेली आहे. इकडे तोंड करून बसायचं. तिला जर नाही दिलं ना तर आमचा सगळा व्हिडिओ वाया जाईल. हे घे तुझ्यासाठी एकदम मस्त ग्लास. हे काय आहे रिधिमा? मँगो सागो. काय आहे? मँगो साबो सागो. सागो हां मंगल बसली. हां. तर मी आता हे ग्लासमध्ये पोअर करते. वाव, किती छान. आर यू एक्साइटेड Yeah, टू ट्राय दिस? try this. यू वॉन्ट ट्राय? Yes, वाव, रेड कलरची जेली कशी बनवली मम्मानी? छान. आता नको. झालं. तर आधी पप्पाला बरं बरं. हम्म, कसं झालं बेटा? छान. दाखव मला. मी पिऊन टाकू का आता राहिलेलं? नाही माझं. अरे थोडंसं टेस्ट कसं द्या मला. जाऊ दे, मी एवढा मोठं हेच पितो आता. बरं 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 बरं. असंच पाहिजे ना तुम्हाला? असं ग्लास नाही आहे, एकच आहे आपल्याकडे असा ग्लास. एवढा मोठा ग्लास घेतला इथे, इतका मोठा ग्लास. आता आमचे पप्पा पिऊन सांगणार आहे कसं झालं. गोड वगैरे व्यवस्थित आहे. हलकं गोड अजून चाललं असतं, बट इट्स ओके. आता मम्मा फायनली आता मी ट्राय करते आहे. ॲक्च्युली आहे ना थोडंसं फालुद्यासारखं लागतं किंवा मँगो मस्तानीसारखं, आणि त्याने त्या साबुदाण्याने आहे ना खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे याला. आणि मला वाटतं होतं जेलीने एवढा फरक नाही पडणार, पण जेलीसुद्धा खूप मस्त लागते याच्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. जर रेडीमेड जेली मिळाली तर रेडीमेड घ्या, नाहीतर मग घरी अगर जेल वापरून तुम्ही घेऊ शकता. हे बघा, यांच्याकडे बघा असा आस्वाद घेत आहे खाण्यापिण्याचा. ह्याच्यावरती आपण जर याच्यासोबत वरती आईस्क्रीमसुद्धा टाकलं तुम्ही, मँगो आईस्क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम, खूप मस्त लागणार आहे. कारण खूप जास्त यम्मी लागत आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतकं छान लागेल आहे, कारण साबुदाणा आणि आंबा कधी आपण मिक्स करत नाही, पण खूप मस्त टेस्ट आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील, एक मिनिट, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील आणि नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय बाय करून दे. बाय बाय. चल बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. तिकडे बघ. बाय बाय.